कराड दिंडोरीतील आश्रमात होता तेव्हा का पकडलं नाही? तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया दिली आहे। सीसीटीव्ही मध्ये दिसत असतानाही हे लपवलं गेलं असा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे। जगभरातील लोक दर्शनासाठी येतात, व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा असल्याचं आबासाहेब मोरे म्हणाले। त्यांच्याच आश्रमात वाल्मिक कराड लपतो कसा काय? आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते का लपवलं जातं? याचा तपास सुद्धा एसआयटीने केला पाहिजे। मग सरकारी यंत्रणा, आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा 100% चांगलं काम करते, 15 डिसेंबरला कोण होतं ते त्यांनी तपासावं। जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता। कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही। आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले। त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआयपी ट्रीटमेंट याचं काही तसं कुठेही याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेलं नाही। जगभरातले लोक दर्शनासाठी येतात, कराड दिंडोरीतील आश्रमात होता तेव्हा का पकडलं नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। कराड दिंडोरीतल्या आश्रमात असल्याचा दावा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे। यावर मोरे, दिंडोरी आश्रमाच्या मोरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट आम्ही दिलेली नाही, व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा आहे असं आबासाहेब मोरे यांनी म्हटलं आहे। तृप्ती देसाई यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातलं स्वामी समर्थ केंद्र सध्या राज्यभरात चर्चेत आलेलं आहे। याच स्वामी समर्थ केंद्रामध्ये 15 आणि 16 तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघं दर्शनासाठी आले। इथे आल्यानंतर त्यांना इथले गुरुमौली अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या इतर सदस्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देत 2 दिवस त्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली, अशा पद्धतीचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। या एकूणच केंद्राच्या व्यवस्थापकांनी आणि इथल्या प्रवक्त्यांनी मात्र हे सगळे आरोप जे आहेत ते पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत। या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे। जरी काही तपास यंत्रणांनी आपल्याला पत्र देऊन इथले सीसीटीव्ही फुटेज द्यावे अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या संदर्भातली त्यांची मागणी पूर्ण करून पूर्ण सहकार्य करत तपास यंत्रणांकडे या संपूर्ण परिसराचं सीसीटीव्ही फुटेज देखील आपण दिलं असल्याचं अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी सांगितलेलं आहे। हेच ते पत्र जे तपास यंत्रणांच्या माध्यमातून या एकूणच केंद्राला देण्यात आलं होतं, ज्यामध्ये 15 आणि 16 तारखेचं फुटेज आपल्याला मिळावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। तृप्ती देसाई यांनी केलेल्या या सगळ्या ज्या आरोप आहेत त्या आरोपांना व्यवस्थापकांनी आणि इथल्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावलेला आहे। कुठल्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट कुणालाही देण्यात आलेली नाहीये। दत्त जयंतीचा कार्यक्रम असल्या कारणाने हजारो लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आले होते, त्यामुळे या ठिकाणी नेमकं त्या दिवशी कोण आलं या